आता पूर्वीपर्यंत असा एक सायन्सचा डेटाबेस होता आपल्याकडे, की जोपर्यंत स्त्रीला पाळी येतेय, तोपर्यंत तिला कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज होत नाहीत. कारण का इस्ट्रोजनचं प्रमाण जास्त असतं. इस्ट्रोजन हा असा हार्मोन आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा हृदयविकाराचा त्रास तिला व्हायचा नाही. पण आपल्या खाण्याच्या पद्धतीमध्ये होणारे बदल, स्ट्रेस आणि ओव्हरऑल लाईफस्टाईल चेंज ह्या सगळ्याचा परिणाम असा दिसायला लागला, की अर्ली कार्डिॲक डिसीज आपण म्हणू शकतो. तर बीपी सारखा त्रास असणं किंवा हृदयाशी निगडीत आजार होणं ह्याचं पहिलं कारण तुमची लाईफस्टाईल. सो आहारामध्ये बदल करणं, त्याचबरोबर व्यायामाचा समावेश करणं, स्ट्रेस कंट्रोल करणं, ह्या 3 गोष्टी प्रामुख्याने करायच्या. पण बऱ्याच बायका असं म्हणतात, की आम्ही पूर्ण बिना मिठाचं जेवावं का? तर अजिबातच नाही. बेचव अन्न हे तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला चवीपुरतं मीठ ही संकल्पना ठेवायची डोक्यामध्ये. जी हिडन सॉल्ट्स आहेत, म्हणजे आपण आता खूप जण अशी असतात, की आम्ही डाएट करतोय आणि आम्ही रोज रात्री सॅलडचा बाउल खातो. ओके. तो सॅलडचा बाउल एक तर बाहेरून मागवलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी ड्रेसिंग्ज आहेत. सो व्हेन यू कन्झ्युम एक्सेसिव्ह ड्रेसिंग्समध्ये पण खूप प्रमाणामध्ये सोडियम जातं. जे काही टिकाऊ आहे ते मीठयुक्तच आहे. त्या मिठाशिवाय होऊ शकत नाही. मीठ किंवा साखर काहीतरी एक जास्त टाकले म्हणून त्याचं शेल्फ लाईफ वाढलेलं आहे. ओके. सो हे अतिरिक्त हिडन मीठ आहे जे आपल्या आहारामध्ये जात असतं. बऱ्यापैकी पापड, लोणची, ताजं लोणचं आपण आहारामध्ये नक्की घेऊ शकतो. पण जी लोणची विकतची आहे, ज्याच्यामध्ये अतिरिक्त मीठ आहे, पापड आहेत, तळलेले असे चटपटीत कुरुम असे पदार्थ आहेत, जे जेवताना खाल्ले जातात, तर त्याच्यामुळे शरीरामध्ये एक्सेसिव्ह मीठ जातं. तर हे आपण थोडं कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि मी असं म्हणेन की स्पेशली जर आपल्याला अगदी बीपीला कंट्रोल ठेवायचं आहे, तर एक खाणं तुमचं विदाऊट मिठाचं करून बघा. नॅचरल फूड खाऊन बघा. तर म्हणजे तुमच्या ब्रेकफास्टच्यामध्ये तुम्ही अजिबात मीठ वापरू नका, तेल वापरू नका, साखर वापरू नका. असा ब्रेकफास्ट करून बघा तुम्ही. सो तुमचं एक खाणं विदाऊट सॉल्ट होईल. अँड दॅट विल हेल्प यू टू मेंटेन युअर बीपी.